नगराध्यक्ष विमलबाई कदम यांच्या अध्यक्षतेखाली पूर्णा येथील नगर परिषदची पहिली सर्वसाधारण सभा 13 जानेवारी रोजी संपन्न झाली। या सभेत यशवंत सैनीचे मुकीम भोळे यांची उपनगराध्यक्षपदी निवड तर स्वीकृत सदस्यपदी नाहीद अंजुम शेख अमजद नुरी व किशोर सूर्यवंशी व शहर विकास आघाडीच्या वतीने उबाटाचे संतोष शेखलारी यांची निवड करण्यात आली। यात नगर उपाध्यक्ष पदासाठी यशवंत सैनीकडून मुकीम भोळे व जनता दल सेक्युलर पक्षाकडून रेखा खरगाटे असे 2 अर्ज आले होते। दोघांपैकी कोणीही उमेदवारी अर्ज मागे घेतला नसल्याने हात वर करून मतदान घेण्यात आले। यामध्ये यशवंत सैनीचे मुकीम भोळे यांना 13 तर रेखा खरगाटे यांना 10 मत पडल्याने यशवंत सैनीचे मुकीम भोळे 3 मतांनी उपाध्यक्ष पदासाठी विजय झाले असे निर्वाचन अधिकारी यांनी घोषित केले। यावेळी नगर परिषदचे मुख्याधिकारी उत्कृष्ट गुट्टे, कार्यालयीन अधीक्षक मुमतजीब खान, इंजिनियर संजय दिपके, शंकर काळे आदींनी या निवडीचे काम पाहिले। स्वीकृत सदस्य नाहीद अंजुम शेख अमजद नुरी व किशोर सूर्यवंशी असल्याचे आमदार रत्नाकर कुटे यांनी सांगितले। तर शहरातून रॅली काढून शहरवासियांना अभिवादन करत विजय रॅली काढण्यात आली। पूर्णा शहरातील 5 पक्ष शिवसेना, उबाटा, शिवसेना, भारतीय जनता पार्टी, सेक्युलर जनता दल आणि पूर्णा शहर विकास आघाडी असे प्रत्येकी 2 उमेदवार निवडून आले होते। त्या 10चा आम्ही गटनेता निवडून त्याचं रजिस्ट्रेशन केलं। त्या माध्यमातून आज तौलिक संख्याबळाच्या नुसार सर्वात मोठा गट असल्यामुळं या सर्वांच्या वतीनं माझी स्वीकृत सदस्य, नामनिर्देशित सदस्यासाठी निवड केली। त्याबद्दल मी यांचे सगळ्याचे आभार मानतो। जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर तसेच खासदार संजय जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये आज माझी स्वीकृत सदस्यामध्ये निवड झाली। त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि पूर्णा शहराचे आभार मानतो आणि या स्वीकृत सदस्याच्या माध्यमातून शहरासाठी जेवढं जास्त योगदान देता येईल तेवढं योगदान मी देईन। आज माझ्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा आज दिवस उजळलेला आहे, जे की आजपर्यंत 35 वर्षापासून मी राजकारणामध्ये सक्रिय असून सामाजिक कार्यक्रम हे 80% आणि 20% हे राजकारण करत असताना आत्तापर्यंत मी गेली 30 वर्ष शिवसेनेचा एकनिष्ठ कार्यकर्ता होतो। परंतु या मतदारसंघाचे, गंगाखेड मतदारसंघाचे विकास रत्न आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे काका यांनी मला राजकारणातील पुनर्जन्म दिला आणि मी एक साधा गरीब घरचा कार्यकर्ता आहे। या गरीब घरच्या कार्यकर्त्याला नुसतं शब्द दिला होता की तुला स्वीकृत नगरसेवक 1 रुपया न लागता करतो असे मला साहेबानं आश्वासन दिले होते। परंतु या महाराष्ट्रामध्ये अशा लाडक्या आमदारासारखा एकही नेता नसेल की ज्याने आज मला स्वीकृत नगरसेवक या पदी विराजमान केलं आहे। आमचे लाडके आमदार कार्यसम्राट रत्नाजी गुट्टे साहेब आईनं खूप मोठं माझ्यावर जिम्मेदारी टाकली उपनगराध्यक्ष जोडून आणि आमचे सन्माननीय सगळे सदस्य यानं सगळ्यांना मला एका गीताने मतदान करून उपाध्यक्ष केलं। मी सर्व जनतेचं आणि आमच्या टीमच्या अभिनंदन करतो। परत आदरणीय आमचे आमदार साहेबांना खूप मोठा विश्वास टाकून त्या गोष्टीला मी पात्र राहील एवढं धन्यवाद। आभार सभेचे छोटेखानी कार्यक्रमाचे निमित्त आपण घेतलेले त्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आपले जिल्ह्याचे लाडके आमदार गंगाखेड मतदारसंघाचे रत्नाकरजी गुट्टे, सगळ्यात पहिल्यांदा मी काँग्रेसवाल्याला जाहीर आभार व्यक्त करतो की तुम्ही साहेबाच्या शब्दाला जागून तुम्ही टोटल लोकांनी आम्हाला सपोर्ट केला, त्याबद्दल मी तुमचे सगळ्याचे जाहीर आभार व्यक्त करतो। काही लोक साहेब म्हणतात की आम्ही याला उभं करू म्हणून बंटी कदमची सीट लागली। अरे तुम्हाला एवढंच सांगतो की तुमच्या एवढा दम होता तर मग तुम्ही का नाही उभा टाकले? तुम्ही बी उभा टाकायचं ना, खुलं पटांगण होतं, खुलं मैदान होतं, तुम्ही तुमची ताकद दाखवायची। अरे तुम्ही एवढेच काय असले
तर आज तुम्ही घरी बसले नसते. तुम्हाला कुठं निवडणूक लढवा लागली आणि कुठं आले तुम्ही, ते तुम्ही तुमचा आत्मपरीक्षण करावं पहिल्यांदा. पूर्ण वासियांना सांगतो की मी तुमच्या शब्दाला कुठंही तडा जाऊ देणार नाही. तुमच्यासोबत मला जर कळत नसलं तर मला मार्गदर्शन करा. मी खूप छोटा कार्यकर्ता आहे आणि आमदार साहेबाचे माझ्यावर एवढे उपकार आहेत की मला साहेबांना आज नगराध्यक्ष पदावर बसविलं आहे. साहेबांना माझ्यासाठी मतदानाची घोडी पसरलेली आहे. मी त्या साहेबाच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही. मी विकास करणारच. या पूर्वीचा विकास मागील ज्या 40-50 वर्षामध्ये जो झाला, या 5 वर्षामध्ये विकास केला जाईल. जो आम्हाला कौल दिलेला आहे तो आम्ही सर्वजण मान्य करतो. आणि या पूर्णेसाठी जे आम्ही शब्द दिलेले ते 100% आम्ही शब्द ते पाळू. हे या जनतेला या 4-5 वर्षामध्ये काम होताना दिसेल. लवकरच जून-जुलैपर्यंत या जनतेला आम्ही बिस्लरीचं पाणी पाणी देऊ आणि दररोज पाणी सोडू. आणि गावाचा विकास म्हणजे काय असतं, गावाचं नाली, रस्ते, साफसफाई आणि इतर कामं जे लोकांना गोरगरिबाचे जे कामं असतात ते कामं होणं. मग घरकुलाचं काम असेल, कुणाच्या रस्त्याचं काम असेल, कुणाच्या लाईटीचं काम असेल, हे सर्व कामं एकंदरीत केले जातील. आणि सर्व समाजाला सोबत घेऊन, सर्व जाती धर्माला सोबत घेऊन, सर्वांना सोबत घेऊन हे आम्ही पूर्णाचं काम निश्चित हे आम्हाला विकासाला त्याचं साथ देईल. त्याची साथ घेऊन आम्ही विकास करू या निमित्ताने. परभणीमध्ये सुद्धा आपण आपले पक्षाचे उमेदवार उभे केलेले आहेत. परभणीमध्ये आम्ही 18 उमेदवार उभे केलेले आहेत. आणि परभणीमध्ये तुम्हाला आज सांगतो, परभणीच्या महापालिकेच्या कुलपाची चाबी ही आपल्या यशवंत सैनेजवळ येईल एवढंच सांगतो.